अक्षरशः ह्या मंदिराचं सगळं तोडून फोडून सगळं विद्रुपीकरण केले बघा. आज आपण आता आहे त्या सद्यस्थितीत तर जतन करायला पाहिजे. याची जी बांधणी आहे ना, इंटरलॉक सिस्टीममध्ये बांधलं गेलं आणि तुम्ही हे पाहू शकता की द्वारपाल दरवाजेसमोर जे उभा राहते द्वारपाल, इकडे 5 द्वारपाल आहेत आणि पलीकडे 5 द्वारपाल आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्राला खूप असा प्राचीन इतिहास लाभला आहे. त्याचप्रमाणे एक प्रसिद्ध गावाला अर्थातच खिद्रापूरला आपण आज भेट द्यायला चाललो. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाशिल्प स्थापत्यशैलीची दगडी मंदिर आहे. ह्या मंदिराची एक अशी आख्यायिका आहे की महादेवाचे नाव येथे कोपेश्वर म्हणून आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते. ते काम श्री विष्णूने केलं आणि त्यांचे नाव धोपेश्वर म्हणून पडलं. मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंक आहेत, एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिराप्रमाणे इथं नंदी नाही. कदाचित कालोघात किंवा आक्रमकामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे. ह्या मंदिराचा इतिहास पाहायला गेला तर 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराची उभारणी सुरुवात झाली. पुढे 11व्या-12व्या शतकात शिलाहा राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात मोठे योगदान केले. या मंदिराचे एक विशिष्ट सौंदर्य म्हणजे देवळाबाहेर 48 खांबावर तोललेले एक मंडप. याला स्वर्ग मंडप म्हणतात. स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. या मंडपाला हाताने कोरलेल्या 48 खांबाचा आधार आहे. आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते. हे स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते. स्वर्गमंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय, कुबेर, भगवान यमराज, इंद्र इत्यादींचा सुंदर कोरमूर्ती तसेच त्याचे वाहक प्राणी जसे मोर, हत्ती, उंदीर इत्यादी दिसतात. स्वर्गमंडपाच्या आतील भागात सभामंडप आहे. ह्या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, याची जी बांधणी आहे ना, इंटरलॉक सिस्टीममध्ये बांधलं गेलं आणि तुम्ही हे पाहू शकता की द्वारपाल दरवाजेसमोर जे उभा राहते द्वारपाल, इकडे 5 द्वारपाल आहेत आणि पलीकडे 5 द्वारपाल आहेत. ह्या मंदिराची रचना पाहायला गेला तर मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादीप मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे कोपेश्वर मंदिराच्या तलविन्यास आहेत. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेल्या खुल्या मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणाच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे 5-6 फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूने हत्ती कोरले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगा भाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. अक्षरशः ह्या मंदिराचं सगळं तोडून फोडून सगळं विद्रुपीकरण केले बघा. आज आपण आता आहे त्या सद्यस्थितीत तर जतन करायला पाहिजे.
मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.